राज्यातील 29 महापालिका निवडणुकींसाठी काल मतदान पार पडले, तर आज महापालिका निवडणुकींचे निकाल जाहीर होत आहेत। दरम्यान पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 18D मधून प्रशांत जगताप हे विजयी झाले आहेत। महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नाट्यमय घडामोडींनंतर प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। अशातच आज मतमोजणी दरम्यान सकाळपासून प्रशांत जगताप हे काही फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते, तर काही फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर होते। मतमोजणीच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये प्रशांत जगताप यांनी बाजी मारली। भाजपच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला आहे। प्रशांत जगताप यांनी विजयानंतर कार्यकर्त्यांबरोबर जल्लोष केला। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रशांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहिल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते होते। जवळपास 27 वर्ष ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात होते। मात्र महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। प्रशांत जगताप यांनी विजयानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, वानवडी साळुंखे विहार प्रभागातील जनतेचे मनापासून आभार। हा विजय प्रशांत जगताप नावाच्या एका व्यक्तीचा नाही, हा शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा, प्रभागातील जनतेच्या विश्वासाचा व विचारांवरील माझ्या निष्ठेचा विजय आहे। आपला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन, हा माझा शब्द आहे। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रशांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहिल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महापालिका निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।